पुढे बघूयात मुंबई गोवा महामार्गावरील वाढत्या अपघात प्रकरणी आज रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये जनआक्रोश समिती रस्त्यावर उतरली। 2 दिवसांपूर्वी रेपोली इथे झालेल्या अपघातग्रस्तांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। माणगाव बाजारपेठेत जनआक्रोश समितीने मोर्चा काढून मुंबई गोवा महामार्गाच्या दिरंगाईबाबत निषेध व्यक्त केला। शासनाने महामार्गाचं काम केलं नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देत अपघातांना जबाबदार धरून महामोर्चाचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जनआक्रोश समितीच्या वतीने करण्यात आली आहे। आमचा महामार्ग हा लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, शिमगा अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे आणि जर नाही झालं तर मुंबईमध्ये आझाद मैदानपासून मंत्रालयापर्यंत आम्ही 2 लाख कोकणवासी एकत्र येऊन या सरकारचा निषेध करू आणि आमचा उपोषण करू आणि आंदोलन पुढे घेऊन जाऊ। औरंगाबादमधील भूविकास बँकेचे गाळे रिकामे करा अशी नोटीस देण्यात आली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह 22 भाडेकरूंना या नोटीस बजावण्यात आल्यात। भूविकास बँकेच्या मालकीची शहरातील क्रांती चौकातील इमारतीचे शासनाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे इथले भाडेकरू असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह 22 भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटीस देण्यात आल्या। क्रांती चौकातील बँकेच्या 3 मजली इमारतीत देवगिरी नागरी सहकारी बँक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठान यांच्यासह 22 गाळ्यात भाडेकरू आहेत। मनमाडच्या ग्रामीण भागात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। इथे एसटी बसची संख्या कमी असल्याने मग विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने शाळेत जावं लागतं। कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून तर कधी टँकरमधून हे विद्यार्थी प्रवास करतात। शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी मग खासगी वाहनांना हात देऊन हे विद्यार्थी त्यामध्ये चढतात, त्यातनं प्रवास करतात। शिक्षणासाठी ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना शहरात जावं लागतं। शहरात जाण्यासाठी एसटी हेच प्रवासाचं माध्यम आहे, मात्र आधीच भरलेल्या एसटीत विद्यार्थी चढूच शकत नसल्यानं मग त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो। बस येत नाही त्याच्यामुळे ट्रॅक्टरमध्ये यावं लागतं, त्याची गाडी भेटली की निघून येतो आम्ही। मला एवढं लांबून पायी येते, मी नांदगावला शाळेत जाते। शाळेची बस असते ती टायमावर येते पण खूप गर्दी असते, बसची संख्या वाढावी हीच आमची त्यावेळेस बस जर गर्दी असल्यावर बस आम्हाला घेत नाही आणि त्यामुळे आम्हाला ना टँकरने किंवा टॅक्सीने